इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या वृत्तामध्ये तथ्य असल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-अमेरिका संयुक्त कारवाईत खामेनी ठार झाल्याचा दावा केला होता. खामेनी यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ इराणने 40 दिवसांचा सार्वजनिक शोक आणि 7 दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या 3.5 दशकांपासून इराणचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्याच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि त्यांनी घडवलेल्या इराणविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरावे. इराणच्या धर्माधिष्ठित व्यवस्थेत सर्वोच्च नेता देशातील सर्वात प्रभावशाली पद आहे. राष्ट्रपती, संसद आणि न्यायपालिका यांच्याही वर त्याचे स्थान असते. खामेनी यांच्याकडे सशस्त्र दलांचे सर्वोच्च नियंत्रण होते. न्यायव्यवस्थेचे प्रमुख, राज्यनियंत्रित माध्यमांचे प्रमुख तसेच महत्त्वाच्या सुरक्षा संस्थांचे प्रमुख नेमण्याचा अधिकार त्यांच्याकडे होता.